नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजेच दुधाचा दर आता वाढ करण्यात आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, 3.5 फॅटला आणि 8.5 SNFला आता नवीन दर काय असणार आहे आणि कोणत्या खाजगी किंवा सरकारी कोणत्या दूध संघाला हा दर वाढ करण्यात आलेला आहे. आता नवीन दर एका लिटर दुधाला किती असणार आहे, ए टू झेड माहिती सविस्तररित्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. दूध उत्पादक शेतकरी मित्रांनो, त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा. आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशीच महत्त्वाची व्हिडिओ डेली आपल्या आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलवरच भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करू. मित्रांनो, राज्यातील खाजगी आणि सरकारी दूध संघांनी दूध खरेदी दरात प्रति लिटर 1 रुपयाने वाढ केली आहे. दूध खरेदीच्या दरात वाढीच्या निर्णयानंतर 3.5 फॅट आणि 8.5 SNF असलेल्या दुधासाठी आता प्रति लिटर 30 रुपये देण्यात येणार आहेत. गेल्या काही महिन्यापासून दूध उत्पादकांना शेतकऱ्यांकडून दूध दर वाढविण्याची मागणी होती. शिवाय देशांतर्गत बाजारात दूध पावडर आणि बटरच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे दूध संघांनी दूध खरेदी दर वाढविण्याचा निर्णय घेतलेला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर-जानेवारी दूध खरेदी दरात मोठी घसरण झाली होती. शेतकऱ्यांची नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने प्रति लिटर 5 रुपये अनुदान जाहीर केला होता. नंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये 7 रुपयाचे अनुदान देण्यात आले. दरम्यान येत्या काळात मात्र हे अनुदान सुरू राहण्याबाबत अनिश्चितता आहे. सध्या बाजारात दुधासाठी प्रति लिटर 30 रुपये दर मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते देशांतर्गत बाजारात वाढती महागाई लक्षात घेता येत्या काळात दूध दर आणखी वाढू शकते, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, 3.5 फॅट आणि 8.5 SNF असं जर तुमच्या दुधाचं फॅट SNF लागत असेल तर तुम्हाला 30 रुपये हे दुधाला दर मिळणार आहे प्रति लिटर. आणि जे 5 रुपये अनुदान आहे ते काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले नसेल त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि ते 7 रुपये अनुदान आहे हे मिळणं काय अजून अनिश्चित आहे. त्याच्यावरती कोणतं अजून सरकारने स्पष्ट केलेलं नाही. निधी काही मंजुरी झाली नसेल. कोणीतरी अशी 7 रुपये अनुदान येणार आहे मंजूर झालं असेल तर ते अफवा माहिती असेल. तर 7 रुपये अनुदान हे येणार असेल तर सरकारने निश्चित केले तर लगेच JR आला तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येतेच मित्रांनो. त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. दुधासंदर्भातील ही एक महत्त्वाची माहिती होती. फक्त 1 रुपयाने खाजगी आणि सरकारी संघांमध्ये ही वाढ करण्यात आलेली आहे आणि पुढे दुधाचं दर वाढत जाणार आहे हे सुद्धा निश्चित आहे. आणि पुढे जर दुधाचं दर वाढत गेल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. व्हिडिओ कसं वाटला, व्हिडिओला लाईक करा. इतर दूध उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. इथंच थांबतो. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ परत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.